सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी सलग दुसऱ्या दिवशीही मस्साजोगमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलाय। मस्साजोगमध्ये सर्वत्र तणावपूर्ण शांतता आहे। 48 तासामध्ये सर्व आरोपींना जेरबंद करण्याचं पोलिसांचं आश्वासन आहे। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर तब्बल 24 तासानंतर त्यांच्यावर काल रात्री मध्यरात्री साधारणतः 1 वाजता अंतिम संस्कार करण्यात आले। मी सध्या मस्साजोगमध्ये आहे। मस्साजोगचा आजचा आंदोलनाचा हा दुसरा दिवस आहे। दुसऱ्या दिवशी देखील सलग इथले जे नागरिक आहेत, व्यापारी आहेत, त्यांनी कडकडीतपणे जो बंद आहे तो पुकारलेला आहे। एरवी मस्साजोग म्हणल्यानंतर इथं चहा आणि नाश्ता सेंटर संबोधलं जायचं। सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून हे सर्व जो मार्केट असतो या ठिकाणी उघडलेला असतो। मात्र संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध म्हणून सलग दुसऱ्या दिवशी देखील अशा पद्धतीनं इथल्या ग्रामस्थांनी, व्यापाऱ्यांनी हे हॉटेल्स जे असतील, स्वतःचे व्यवसाय जे असतील हे बंद करण्यात आलेले। आणि हाच तो रोड आहे, लातूर बीड महामार्ग आहे। आणि काल दिवसभर याच रस्त्यावरती नागरिक जे आहेत ते रस्ता रोको या ठिकाणी केला होता। आतापर्यंत जर बघितलं तर पोलिसांनी 2 आरोपींना अटक केलेली आहे। 5 आरोपी जे आहेत ते फरार आहेत। मात्र ग्रामस्थांच्या मागणीनुसार काल PSI राजेश पाटील यांचं देखील निलंबन करण्यात आलेलं आहे। तर दुसरीकडे पोलीस निरीक्षक जे आहेत प्रशांत महाजन यांच्या निलंबनाचा जो प्रस्ताव आहे तो देखील IG कडे पाठवण्यात आलेला आहे। मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, मस्साजोग, बीड।